आज झुरिकमध्ये म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये आपला शेवटचा दिवस आहे. सो ब्रेकफास्ट करून चेकआउट करायचं आहे. कॉर्नफ्लेक्स आहे, दूध आहे, बनाना वेफर्स आहेत, त्यानंतर ब्रेड होता, व्हाईट ब्रेड, ब्राऊन ब्रेड, त्यानंतर नटेला होता, जॅम होता, वेगवेगळे प्रकारचे सॉसेस, बेकन, त्याच्यानंतर होतं स्क्रम्बल्ड एग, हे आहे रॉ एग्स आणि बॉइल्ड एगसुद्धा होते. सो 10 मिनटं बॉईल केलेलं आहे, हे 6 मिनटं बॉईल केलेलं आहे. त्यानंतर होते कर्ड, फ्लेवर्ड योगर्ट्स आणि फ्रूट्स, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स. त्यानंतर होते पॅनकेक्स, कॉफी होती, हॉट मिल्क होतं, त्याच्यानंतर तुम्हाला कॅपिचिनो हवे तर ते सुद्धा इथे अवेलेबल होतं. त्याच्यानंतर ब्रेड, क्रोझॉन, सलामी, चिकन, त्याच्यानंतर सलाडचे वेगवेगळे प्रकार होते, त्याच्यानंतर चीज स्लायसेस होत्या, सलामीचे वेगवेगळे स्लायसेस होते, वेगनसुद्धा होतं. आज आपण आलो आहोत वाडूज येथे. वाडूज हे लिंचस्टाईन या देशाची राजधानी आहे. झुरिकला होतो आपण 3 दिवस स्वित्झर्लंडला, तिथून वाडूजला यायला साधारण 1.5 तास लागतो. लिंचस्टाईन ही 3rd स्मॉलेस्ट कंट्री आहे आणि वाडूज त्याचं कॅपिटल आहे. वाडूजची लोकसंख्या 5,700 आहे. याच्यावरनं तुम्हाला अंदाज आला असेल की किती छोटंसं शहर आहे हे. अर्धा तासाची ही ट्रॅम राईड आहे. ट्रॅममध्ये एक GPS सिस्टम आहे, त्यामुळे तुमचं लोकेशन कळतं आणि त्यानुसार प्रत्येक वास्तू किंवा प्रत्येक त्या एरियाच्या ॲट्रॅक्शनबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाते. ही माहिती 31 वेगवेगळ्या भाषांमध्ये दिली जाते, अगदी हिंदीमध्ये सुद्धा दिली जाते. ही आहे आपली ट्रॅम. या सिटी ट्रॅम राईडमध्ये 35 मिनटं लागतात. आमच्या ग्रुपसाठी आज आता ही ट्रॅम बुक आहे. आता आपण ट्रॅममध्ये बसलो आहोत. लिंचस्टाईन या देशाची स्वतःची अशी आर्मी नाही आहे. ते त्यांच्या सुरक्षेसाठी स्वित्झर्लंडवर डिपेंड राहतात. जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड या 3 देशांमध्ये जी सँडविच कंट्री आहे ती आहे लिंचस्टाईन. प्रिय अतिथियों, लिंचस्टाइन की रियासत की राजधानी वडूज में सिटी ट्रेन आपका गर्मजोशी से स्वागत करती है। हमारी यात्रा पर हम आपको रमणीय परिदृश्य, ट्रैफिक फ्री सेंटर और साथ ही एल्ट वडूज नामक शहर के खूबसूरत पुराने हिस्सों को दिखाना चाहेंगे। वडूज की छोटी ट्रेन में आपको लिंचस्टाइन के इतिहास के बारे में कुछ रोचक तथ्य भी जानने को मिलेंगे। ग्रामीण केंद्र था, क्योंकि पहले से अनियंत्रित राइन के प्रवाह की बाढ़ महल की चट्टान तक पहुंच गई थी, इसलिए सबसे पहले बसने वालों को एक पहाड़ी पर अपने घर बनाने के लिए मजबूर होना पड़ा, जिसे मिडल डॉफ कहा जाता है। आज भी वडूज के सबसे पुराने घर वहां पाए जा सकते हैं। ब्रेड हाउस एक वडूज लेजेंड का भी है। कहा जाता है कि एक पिछले मालिक ने अपने भाई के साथ हिंसक बहस की, जिसके परिणाम स्वरूप उसकी हत्या हुई। कहा जाता है कि पीड़ित तब से रातों में भटक रहा है और इसी से संबंधित भित्ति चित्र इमारत के पूर्व दिशा की ओर पाए जा सकते हैं। लिंचस्टाइन के राजकुमार हैंस एडम दो वडूज महल में रहते हैं, जो लिंचस्टाइन के मुख्य शहर के ऊपर एक चट्टान पर स्थित है। सबसे महत्वपूर्ण वाइन यार्ड है। यह हमेशा उस समय के शासकों के कब्जे में रहा है और 1712 से रॉयल हाउस के पास है, इसलिए इसका नाम हेरेनबेनबर्ग है, जिसका अनुवाद होता है शासक। 1921 के संविधान के अनुसार रियासत एक लोकतांत्रिक और संसदीय आधार पर एक संवैधानिक वंशानुगत राजतंत्र है। राजकुमार और लोग एक साथ शासन करते हैं। लोगों के अधिकारों और हितों की रक्षा राज्य की संसद 25 संसदीय विधानसभा द्वारा की जाती है। राइन नदी लिंचस्टाइन और स्विट्जरलैंड के बीच प्राकृतिक सीमा का भी प्रतिनिधित्व करती है।
लिंक्टेनस्टाइन ने 1924 में स्विट्जरलैंड के साथ सीमा कस्टम कॉन्ट्रैक्ट पर साइन किए और तब से अपने पड़ोसी देश स्विट्जरलैंड के साथ अपनी राष्ट्रीय मुद्रा स्विस फ्रैंक साझा करते हुए एक सामान्य आर्थिक क्षेत्र का गठन किया। दोनों देशों के बीच की सीमाएं खुली हैं। आता आपण जिथून जात आहोत तिथे आहे राईन पार्क स्टेडियम. हे स्टेडियम नॅशनल स्टेडियम आहे लिंचेस्टाईनचं. इथे लिंचेस्टाईनची नॅशनल फुटबॉल टीम ही मॅचेस खेळते. 1998ला याची ऑफिशियली ओपनिंग झाली. और सरकार की सीट और संसद यहाँ पर स्थित हैं। पिछले 70 वर्षों में पूर्व में खेती करने वाले और वाइन उगाने वाला गांव अब बैंकों, वाणिज्यिक भवनों और सेवा कंपनियों से भरे एक सक्रिय आवासीय शहर में विकसित हुआ है। अब हम लिंक्टेनस्टाइन स्टेट स्क्वायर में जा रहे हैं, जहां सरकारी भवन और राज्य संसद भवन, जो 2007 में बनाया गया था, एक दूसरे के ठीक बगल में स्थित हैं। इस बारे में बहुत अधिक जानकारी मिलेगी और आप मल्टीमीडिया फिल्म देख सकते हैं। पूर्व बेफिल यह देश स्टेटिल 43 में स्थित था, जिसे 1500 के आसपास बनाया गया था और दोनों एक सराय के साथ साथ शासक के प्रतिनिधियों की सीट के रूप में कार्य करता था। इसके अलावा प्रसिद्ध फ्रांसीसी उपन्यासकार अलेक्जेंड्रे ड्यूमास द एल्डर एक बार यहाँ अतिथि रह चुके हैं, लेकिन उन्होंने स्थानीय वाइन की खराब गुणवत्ता के बारे में बहुत ज्यादा शिकायत की। इसमें और अगले घर में अब स्टेट म्यूजियम का वास है, जहां आप पुरातत्व, लोक कथाओं, प्राकृतिक इतिहास के साथ साथ लिंक्टेनस्टाइन के इतिहास और संस्कृति के बारे में बहुत सारे रोचक तथ्य जान सकते हैं। वहां आप विभिन्न प्रकार के विषयों पर अंतर्राष्ट्रीय रैंकिंग के लिए नए विशेष प्रदर्शनों का लगातार अनुभव करेंगे। निकटवर्ती भवन में तथाकथित इंग्लैंड डर्बो पोस्टल म्यूजियम प्रसिद्ध लिंक्टेनस्टाइन स्टैम्प को प्रस्तुत करता है। लिंक्टेनस्टाइन ट्रेजरी लिंक्टेनस्टाइन के राजकुमार और लिंक्टेनस्टाइन वासियों के विश्व प्रसिद्ध संग्रह के अद्वितीय खजाने के साथ ग्राउंड फ्लोर पर स्थित हैं, जैसे प्रिंस है, फेबर्ज के एप्पल ब्लॉसम अंडे और असली मून रॉक्स। वडूज के सेंटर में एक और आकर्षण है, जो है हील्टी ऑफ फाउंडेशन के साथ लिंक्टेनस्टाइन आर्ट म्यूजियम। दोनों इम्प्रेशनिज्म से लेकर आज तक की कला के असाधारण कार्यों और उच्च श्रेणी की अस्थायी प्रदर्शनियां दिखाते हैं। अशा प्रकारे आपली वाडू सिटी ट्रॅम राईड इथे संपत आली आहे. पुन्हा आपल्याला स्टार्टिंग पॉईंटला नेऊन ते सोडतात. हा जो सेंटर आहे, सिटी सेंटर, तो कार फ्री आहे. म्हणजे इथे कार अलाउड नाही आहे, त्यामुळे पर्यटकांना मोकळेपणाने फिरता येतं आणि ही सिटी आपण छान एक्सप्लोर करू शकतो. आता आपण स्टार्टिंग पॉईंटला परत आलो आहोत. ट्रॅम राईड संपलेली आहे. आता चालत आपण ही सिटी एक्सप्लोर करू शकतो. हा आहे टाऊन हॉल. हा 1932ला बांधलेला, त्यानंतर 1982 ते 84 याला रिनोव्हेट करण्यात आलं. टाऊन हॉलच्या बाहेर 3 घोड्यांच्या मूर्ती आहेत. कांस्य या धातूपासून हे बनवले आहेत. फेस्टिवल सेलिब्रेशन चालू होतं. बहुतेक ऑक्टोबर फीस्ट होती त्यांची.
schöne Cover zum Gemeinschaftskonzert von Harmonie Musik Bläser und der Harmonie Musik von uns. Freut mich sehr. आता आपण आलो आहोत एका इंडियन रेस्टॉरंटला. लंचची वेळ झालेली आहे. दही आहे, सलाड आहे, कांदा आहे, त्यानंतर पापड आहे, त्याच्यानंतर भात आहे. इंडियन पास्ता होता, खूप टेस्टी होता. त्याच्यानंतर बटाट्याची भाजी होती, एक रस्सा भाजी होती, त्यानंतर डाळ होती, त्याच्यानंतर गरमागरम नान होत्या. नॉनव्हेजमध्ये चिकन करी होती. डेझर्टमध्ये आईस्क्रीम होतं. आजचा दिवस आपला किती छान गेला. सकाळी आपण ब्रेकफास्ट केलं स्वित्झर्लंडमध्ये, लंच केला आता लिंचेस्टाईनमध्ये, संध्याकाळी आपण फिरायला जाणार आहोत जर्मनीमध्ये आणि रात्रीचा डिनर आहे आपला साल्सबर्ग ऑस्ट्रियामध्ये. आज एकदम सेलिब्रिटीवाला फील आला, कारण दिवसाला आपण 4 देश फिरतोय. आता आपण वाडूजहून निघालो आहोत आणि मुनिचला चाललो आहोत, म्हणजे जर्मनीला. साधारण हा प्रवास 3 तासाचा आहे. मर्सिडीज बेन्झचं हे शोरूम आहे, 5 मजल्याचं शोरूम आहे. किती गाड्या ठेवल्या आहेत बघा. जर्मनी ही फेमस आहे कार मॅन्युफॅक्चरिंगसाठी. आता आपण आलो आहोत जर्मनीमध्ये मुनिच या शहरामध्ये. मुनिच या शहरामध्ये तुम्हाला जुन्या ऐतिहासिक वास्तू बघायला मिळतील. त्यानंतर इथे खूप सारे म्युझियम्स आहेत. आता सध्या इथे ऑक्टोबर फेस्टिवल चालू आहे, ऑक्टोबर फीस्ट म्हणतात त्याला. इथे खूप सारे एक्झिबिशन्स किंवा स्पोर्ट्स इव्हेंट्स होतात. त्यानंतर जर्मनी फेमस आहे बिअरसाठी. सो मुनिचमध्ये मोठमोठे बिअर हॉल्स आहेत. त्याच्यातलाच एक जुना आहे हॉफ्रा हाऊस, तो आज आपण बघायला जाणार आहोत. आता आपण चाललो आहोत ओरिएंटेशन टूरला. मुनिच सिटीची ओरिएंटेशन टूर आहे. सो आपण मेन अट्रॅक्शन्स बघणार आहोत. युरोपच्या वाईब्सच वेगळ्या आहेत. इथे सगळीकडे म्युझिक, गाणं वगैरे असतं. इथे ऑक्टोबर फीस्टचं सेलिब्रेशन चालू आहे, त्यामुळे थोडी गर्दी दिसते आहेत. आजूबाजूला दोन्ही साईडला शॉप्स आहेत, तुम्ही शॉपिंग करू शकता, सॉव्हेनियर्स घेऊ शकता, कॅफेज आहेत किंवा रेस्टॉरंट्स आहेत. आता आपण आलो आहोत हॉफ्रा हाऊसला. हे सर्वात ओल्डेस्ट बिअर हाऊस आहे. एका वेळी जवळजवळ 600 लोक इथे बसू शकतात. यांचा ग्लासच 2 लिटरचा असतो. सो जर्मन लोकांना बिअर प्यायला खूप आवडते. काय छान माहोल आहे. बिअर न पिताच आम्ही वेगळ्याच दुनियेत गेलेलो. बाहेर रस्त्यांवर सुद्धा वेगवेगळे कलाकार आपली कला दाखवत असतात. आता आपण जात आहोत मरीन प्लॅट्सला. मरीन प्लॅट्स हे मुनिच सिटीचं सेंटर आहे. मरीन प्लॅट्सला आल्यावर, म्हणजे सेंटर ऑफ मुनिच सिटीला आल्यावर आपल्याला बरेच अट्रॅक्शन्स आहे इथे बघायला. जसं काही सेंट पीटर्स चर्च आहे, 2 टाऊन हॉल आहेत, त्यानंतर टॉय म्युझियमसुद्धा आहे इथे. इथे डच चीजचं दुकान दिसलं. चीज बघा कसं अरेंज केलेत. हा आहे न्यू टाऊन हॉल आणि हा पूर्ण जो परिसर आहे याला म्हणतात मरीन प्लॅट्स. हा परिसर कायम गजबजलेला असतो, कारण इथे सगळे मेन अट्रॅक्शन्स आहेत. त्यानंतर शॉपिंगसाठी बरेच ब्रँडेड दुकानं आहेत, त्यानंतर रेस्टॉरंट्स आहेत, कॅफेज आहेत. थोड्या वेळ छान संगीताचा आनंद घेऊन मग आम्ही ही पूर्ण जागा एक्सप्लोअर केली आणि त्यानंतर आम्ही परत मागे फिरलो. हे आहे टॉय म्युझियम. मगाशी जाताना आपल्याला लागलेलं हे म्युझियम. आजचा दिवस इथेच संपलेला आहे. आपण मुनिच सिटीची ओरिएंटेशन टूर करून आता साल्सबर्गला जाणार आहोत.
एक वेगळीच सायकल दिसली जिथे एक लहान मुलीला घेऊन तिची आई चालली आहे. युरोपमध्ये बऱ्याच कंट्रीजमध्ये आम्हाला सायकल्स खूप दिसल्या. लोक सर्रास सायकल चालवतात. निसर्गाची काळजी ते घेतात, म्हणूनच निसर्ग त्यांची काळजी घेतो. म्हणून आजसुद्धा युरोप हे तितकं सुंदर आहे. आता आपण आलो आहोत साल्झबर्गला. साल्झबर्ग हे ऑस्ट्रियामध्ये आहे. आजचा नाईट स्टे आपला इथे आहे. सो आता आपण डिनर करून मग हॉटेलला जाणार आहोत. आता आपण आलो आहोत डिनरसाठी जाफरान या इंडियन रेस्टॉरंटमध्ये. जेवणासाठी होतं सलाड, दही, त्यानंतर लोणचं, 2 प्रकारच्या चटण्या, पापड, गरमागरम नान होती, दाल मखनी होती, त्याच्यानंतर आलू मटर होतं, बटर पनीर होतं आणि राईस होता.